तिकडे जे मराठी आहे त्याच्यात मराठी मुस्लिम पण आहेत जे कन्वर्ट झालेत की फक्त आपले गायकवाड जाधव आणि नाही खांडेकर? नाही नाही ती संख्या खूप मोठी आहे. अच्छा. कराचीमध्ये मराठी समजू शकतील अशा मिनिमम 10,000 फॅमिलीज आहे. हे 700-800 जे मी सांगतोय हे फक्त मराठी. मराठी आहे. हा, मी तुम्हाला सांगतो कराचीमध्ये 2 कोकण कॉलनी आहेत. या कोकण कॉलनी म्हणजे कोकणामधून फाळणीनंतर जे मुस्लिम कोकणामध्ये गेले तर त्या कोकणच्या लोकांनी मोठ्या कॉलनीज बांधल्या. आपल्याकडे जशा फ्लॅट सिस्टीम आहे अशा मोठ्या 2 फ्लॅट इकडून मुस्लिम कोकणातले जे तिकडे गेले त्यांनी तिथे कोकण कॉलनी. कोकण फेस्टिवल होतं. कोकणातला सगळे पदार्थ तुम्हाला केव्हाही खायचे तर कोकण फेस्टिवलमध्ये कराचीच्या फुटपाथवरती ते आरामात तुम्हाला खाता येतात. दुसरं, गोव्यामधून गेलेल्या मराठी लोकांची संख्या जास्त आहे. आता गोवा ही मराठीचंच भावंड आहे. बरोबर. तुम्हाला आठवलं आमचे गोवा नावाचं एक रेस्टॉरंट कराचीच्या मेन रोडवरती आहे. तुम्हाला गोव्यातला कुठलाही मराठी पदार्थ खायचा आहे, गोवानीज पदार्थ, तर तुम्हाला तिथे मिळतो. गोव्यातली लोणची मिळतात, सगळ्या प्रकारच्या चटण्या मिळतात आणि त्या तिथून एक्सपोर्ट होतात परदेशामध्ये. म्हणजे कोकणातून गोव्यातून पदार्थ मागवण्यापेक्षा परदेशातले लोक त्या आमच्या गोवामधून रेस्टॉरंटमधून तुम्ही टाका नेटवरती आमची गोवा तुम्हाला मिळतात.